जागर जाणीवांचा, जागर लोकसेवेचा. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. 1965 साली LLB व MPSCचा निकाल लागल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सल्ल्यानुसार वयाच्या केवळ 24व्या वर्षी प्रांताधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला. सेवेत रुजू होण्याआधी वडील दादासाहेबांनी एक मोलाचा सल्ला व सक्त ताकीदही दिली होती. ती म्हणजे तारुण्य, सत्ता व संपत्ती या 3 गोष्टींचे मिश्रण स्फोटक असते. या तिन्ही पैकी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊन नाव खराब होऊ नये. चारित्र्यावर डाग लागता कामा नये. तसे झाल्यास तोंड दाखवायला परत घरी येऊ नये. वडिलांचा हा सल्ला शिरोधार्य मानून आपल्या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून लोकसेवेस सुरुवात केली. वडील दादासाहेबांना मनोमन अभिमानही वाटत होता. वकिली करत असताना प्रांत अधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोर विनम्रपणे योर ऑनर म्हणत अशिलांचे दावे त्यांना सादर करावे लागत असत. त्याच पदावर पुत्र श्रीनिवास आता विराजमान होणार होते. दिनांक 24 जून 1965 रोजी पहिली पोस्टिंग प्रोबेशनरी डेप्युटी कलेक्टर म्हणून कोल्हापूर येथे झाली. 2 वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1967 साली कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून श्रीनिवास पाटील रुजू झाले. शाहूवाडी प्रांतांतर्गत शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी व गगनबावडा हे तालुके होते. या कार्यकाळात त्यांचे वास्तव्य वडिलांचे मित्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या रुईकर कॉलनीतील घरीच त्यांच्या थोरल्या मुलासोबत होते. प्रांत म्हणून त्यांनी करवीर कार्यक्षेत्रात तगई तत्वावरच्या जलसिंचन योजना समर्थपणे राबवल्या. स्थानिक नेते मंडळींबरोबर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. त्यात जुने जाणते देशभक्त रत्नाप्पा अण्णा कुंभार, तात्यासाहेब कोरे, श्रीपतराव बोंद्रे, V.K. चव्हाण पाटील ही जाणती मंडळी जवळून अनुभवायला मिळाली व उद्योन्मुख उदयसिंहराव गायकवाड, D.Y. पाटील यांच्याशी जवळीक झाली. अल्पावधीतच धडाडीने काम करणारा एक लोकाभिमुख प्रांताधिकारी म्हणून ते लोकप्रिय झाले. 1968 साली विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली. कोल्हापूर येथे इतकं चांगले काम करूनही लांब विदर्भात बदली का झाली हे न उमगल्यामुळे मित्रांच्या सल्ल्यानुसार त्यांनी तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हाती राजीनाम्याचे पत्र सुपूर्त केले. बाळासाहेब देसाई यांनी श्रीनिवास पाटील यांना मार्गदर्शनासाठी तत्कालीन महसूल मंत्री राजाराम बापू पाटील यांच्याकडे पाठवले. युवक काँग्रेसचे काम करत असताना श्रीनिवास पाटील यांचे राजाराम बापू यांच्याशी जवळकीचे नाते होते. राजाराम बापूंनी त्यांना वडिलकीच्या नात्याने सल्ला दिला की शासनाच्या आंतरविभागीय बदली धोरणानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी संपूर्ण राज्य हे कार्यक्षेत्र असते. वेगवेगळी संस्कृती, माणसे जाणून घेण्यासाठी ही एक उत्तम संधी असते. त्यामुळे राजीनाम्याचा विचार बदलावा व हिंगणघाट येथे सेवेत रुजू व्हावे. राजाराम बापू यांच्या गुरुमंत्रानुसार श्रीनिवास पाटील हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले. राजाराम बापूंचा हा गुरुमंत्र श्रीनिवास पाटील यांनी 30-35 वर्षाच्या आपल्या संपूर्ण प्रशासकीय कारकिर्दीत पाळला. कुठेही बदली झाली तरी रजा न टाकता किंवा हव्या त्या बदलीसाठी प्रयत्न न करता ते त्या ठिकाणी 7 दिवसाच्या आत सेवेत हजर होत. ही स्वतःला लावलेली शिस्त त्यांनी भविष्यात कायम पाळली. या काळात विदर्भातील वेगळी संस्कृती त्यांना अनुभवता आली व तिच्याशी ते समरसही झाले होते. हिंगणघाट येथील कार्यकाळातच 1968 साली ते विवाहबद्ध झाले. 1969 साली प्रांताधिकारी म्हणून अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे रुजू झाले. अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यांसोबतच आत्ताचा राहता तालुका त्यांच्या कार्यक्षेत्रात होता. त्या काळात उपविभागीय अधिकारी म्हणून प्रत्येक महिन्यातले 21 दिवस फिरती, 16 रात्री भागात मुक्कामास राहून दौरा करावा लागे. अकोले भागातील दुर्गम आदिवासी भागात दळणवळणाच्या नसलेल्या सुविधा, त्यामुळे कधी घोड्यावरून तर कधी पायी चालत प्रवास करावा लागे. पुढे महसूल मंत्री राजाराम बापूंनी सर्व प्रांतांना जीप दिल्या. दुर्गम आदिवासी भागातील लोकांनी कधीही वाहने पाहिली नसल्याने
प्रांत साहेबांची जीभ पाहिली की आदिवासी लोक लांब पळून जात. अशा सर्व अडचणींवर मात करत आपल्या खास संवाद शैलीतून ते लोकांना तत्काळ आपलेसे करून घेत असत. प्रसंगी नियमांमधून सोयीची वाट काढून प्रत्येकाची कामे मार्गी लावत असत. 1971 साली संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात आला होता. कारखान्याचे संस्थापक भाऊसाहेब थोरात यांनी कारखाना पुन्हा सुस्थितीत यावा म्हणून श्रीनिवास पाटील यांच्यासारखा एक चांगला अधिकारी प्रतिनियुक्तीवर द्यावा अशी विनंती शासनाला केली होती. त्यातूनच संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांच्याकडे पदाचा कार्यभार दिला गेला. अत्यंत खुबीने व नियोजनबद्ध पद्धतीने जबाबदारी पार पाडत एका आर्थिक संकटात असलेल्या साखर कारखान्याची घडी पुन्हा उत्तमरित्या बसवली. अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिटन सर्वोत्तम दर ऊस उत्पादकांना दिला. कारखाना उत्तम कसा चालवावा याचे मार्गदर्शन त्यांना त्यावेळी लोणी येथील प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन मॅनेजिंग डायरेक्टर असलेले शरद पवार साहेबांचे थोरले बंधू श्री दिनकरराव उर्फ अप्पासाहेब पवार यांच्याकडून मिळत असे. कारखाना सुस्थितीत आल्यावर जिल्ह्याबाहेर बदलीची जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी शासनाकडे आपल्या खास शैलीत आग्रह धरत त्यांना पुन्हा संगमनेर उपविभागीय अधिकारी म्हणून ठेवून घेतले. सर्वसामान्य जनतेसाठी दिवस रात्र उपलब्ध असणारा, शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांची कामे मार्गी लावणाऱ्या एका कार्यकुशल व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यासाठी पद्मश्री विखे पाटील शासनाला भिडले होते. आपल्या कार्यशैलीमुळे श्रीनिवास पाटील साहेब प्रांताधिकारी म्हणून जनमानसात लोकप्रिय झाले होते. जिल्ह्यातील मातब्बर मंडळींसोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्यात जुने जाणते पद्मश्री विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे यांच्याशी व त्यावेळी उद्योन्मुख असलेले बाळासाहेब विखे पाटील, प्रसाद तनपुरे, मधुकरराव पिचड, मारुतराव घुले, सहकार व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींबरोबर त्यावेळी जडलेला स्नेह आजही पुढच्या पिढ्यांपर्यंत तसाच कायम आहे. संगमनेर येथील कालावधी संपता संपता पिंपरी चिंचवड येथे पंडित नेहरूंच्या काळात स्थापन झालेल्या हिंदुस्थान अँटीबायोटिक्स या भारत सरकारच्या औषध कारखान्यामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आले होते. कामगार युनियन व कारखाना व्यवस्थापन यांच्यातले वाद विकोपाला गेलेले होते. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक चांगला अधिकारी पर्सोनेल मॅनेजर म्हणून नेमून द्यावा अशी मागणी त्यावेळी झाली आणि प्रतिनियुक्तीवर श्रीनिवास पाटील साहेबांची शासनाकडून 1975 साली सिनियर पर्सोनेल मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली. या नियुक्ती दरम्यान त्यांनी कामगार व कारखाना व्यवस्थापन यांच्यात उत्तम समन्वय साधत सलोख्याचे वातावरण निर्माण करून उत्पादन वृद्धी करून केंद्र सरकारचा हा प्रकल्प सुस्थितीत आणला. अनेक स्थानिक नागरिक, क्रीडापटू, कुस्तीगीर यांना या प्रकल्पामध्ये नोकरीची संधी दिली. याच दरम्यान परिसरात नव्याने निर्माण झालेल्या पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली. त्यावेळी या परिसरात सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे जुने जाणते अण्णासाहेब मगर, ज्ञानेश्वर लांडगे, श्रीकांत घारे, नगरसेवकपदी निवडून आलेले लांडे, वाघेरे, तापकीर, फुगे, काळभोर, काटे, शितोळे, पानसरे या सर्व कुटुंबांशी त्यांचे स्नेहाचे संबंध जडले. या पहिल्या पिढीतील मंडळींची मुले, नातवंडे पुढे नगरसेवक, महापौर झाली, आमदार झाली. या मंडळींशी जडलेला कौटुंबिक स्नेह अजूनही तसाच कायम आहे. आपल्या कामाच्या काटेकोर व शिस्तबद्ध पद्धतीमुळे श्रीनिवास पाटील साहेब जनतेबरोबर शासन दरबारीही लोकप्रिय झाले होते. 1978 साली महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी मुंबई येथे नियुक्ती झाली. पुढील 7 वर्षे हा कार्यभार सांभाळत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून दौरे करून अनेक भागात औद्योगिक वसाहती स्थापन करून स्थानिकांना उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. विविध ठिकाणी भूसंपादन करून सुविधा उभ्या करून उद्योगांच्या निर्मितीसाठी चालना दिली. औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे काम करत असतानाच
महाराष्ट्राचे मुख्य सचिव राम प्रधान साहेब यांनी कोकण विभागाचा औद्योगिक विकास व्हावा म्हणून पाटील साहेबांची विशेष कार्यकारी अधिकारी रायगड म्हणून नेमणूक केली. या काळात रोहा, तळोजा, पाताळगंगा, अलिबाग, थळवाईशेत, महाड, कुडाळ, नागोठणी अतिरिक्त रत्नागिरी या क्षेत्राचा झपाट्याने औद्योगिक विकास झाला. शासनाचे औद्योगिक धोरण राबवित असताना एका बाजूने जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांनाही योग्य न्याय देत जमिनीला उत्तम मोबदला, मुलांना नोकरीची संधी, यामुळे कधीही न झालेला संघर्ष व उद्योगपतींना गुंतवणूक करण्यासाठी सन्मानपूर्वक निमंत्रण, कधीही लाल फितीच्या कारभारात न अडकवता त्यांना व्यवसाय वृद्धीसाठी योग्य ते प्रोत्साहन देणारा उमदा अधिकारी म्हणून आजही MIDC मधील कर्मचारी आदरपूर्वक पाटील साहेबांचे नाव घेतात. या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लाखो किलोमीटरचा प्रवास केल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व भागाचा परिचय त्यांना झाला. श्रीनिवास पाटील साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत 1979 साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती झाली. साहेब IAS झाले. प्रशासकीय सेवेतल्या योगदानाचा हा सन्मान होता. श्री यात्रा